नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. खरं तर आज प्रमुख घटक जो आपण बघणार आहोत किंवा ज्यावरती आपण चर्चा करणार आहोत तो आहे डिपार्टमेंट PSI पूर्व परीक्षा गुण 100. अभ्यासाची रणनीती इथून पुढे कशी असली पाहिजे यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. खऱ्या अर्थानं संपूर्ण डिपार्टमेंट PSI ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मात्र ही जी जाहिरातीची लगबग सुरू झालेली आहे त्यानंतर दुसरा मुद्दा की बाबा मागणी पत्र गेलेलं आपल्याला आढळतंय, आपणा सर्वांना परिचित असल्याप्रमाणे, बरोबर. आता यामध्ये आजच्या लेक्चरला काही प्रमुख प्रश्नावर मी तुमच्यासोबत संवाद साधणार आहे. ज्यातला पहिला प्रश्न हा आहे बऱ्याच जणांचा की मागणी पत्र गेलेलं आहे, मागणी पत्रामध्ये ज्या जागा नमूद आहेत त्यापैकी किती जागा खऱ्या अर्थानं येतील. ओके, त्यानंतर दुसरा मुद्दा की एक्झॅक्टली एक्झाम केव्हा होणार. ओके, परीक्षा नक्की केव्हा होणार, कोणत्या महिन्यात होणार. आणि त्यातूनही पुढचा प्रश्न की कालावधी इतका कमी आहे तर पूर्व परीक्षेचा अभ्यास 100% कव्हर होईल का. ओके, म्हणजे कुठेतरी मनामध्ये ही भीती आहे. ठीक आहे, तर या संपूर्ण प्रश्नांवरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, त्यामुळे हे लेक्चर एंड पर्यंत क्लिअर बघायचंय. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की बाबा मागणी पत्र किती जागेसाठी गेलं किंवा त्यातून किती जागांसाठी जाहिरात येईल हा नंतरचा प्रश्न आहे. मात्र अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था अभ्यासत असताना सहकार क्षेत्र आपण अभ्यासतो बघा. तर सहकार क्षेत्राचं जे तत्व आहे तसंच आपल्या अभ्यासाच्या बाबतीत एक तत्व असलं पाहिजे, आपल्या करिअरच्या बाबतीत एक तत्व असलं पाहिजे की मला माझी एक जागा मिळवायची आहे, मला माझी एक जागा मिळवायची आहे आणि तेवढंच माझं काय आहे, टार्गेट आहे. मग ती ऍड 100 जागांची येऊ किंवा 700 जागांची येऊ हा नंतरचा प्रश्न झाला. सध्या मला येणाऱ्या परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी करायची आहे आणि इतकंच माझं टार्गेट असलं पाहिजे. येतंय तुमच्या लक्षात. यांसारखे बरेच प्रश्न आज आपण चर्चेला घेणार आहोत. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख सूचना मला द्यायची आहे, ज्या विद्यार्थ्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी स्पेसिफिकली, की पूर्व परीक्षा गुण 100 यातील प्रत्येक विषय अर्थातच तुम्हाला 9 घटक अभ्यासण्यासाठी आहेत. ते कोणते ते आपण चर्चेला घेणारच आहोत. मात्र या संपूर्ण घटक असतील किंवा त्याचे उपघटक असतील यावरती आपण दररोज टेलिग्राम चॅनलला सराव घेत आहोत. ठीक आहे, एका वेळी 2 विषय याप्रमाणे. त्यामुळे ज्यांनी अजून टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर ते करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे. ठीक आहे, जास्त वेळ न घालवता मी मूळ विषयाकडे वळते. प्रामुख्यानं आपण बघणार आहोत की इथून पुढे अभ्यासाची रणनीती कशी असली पाहिजे. अर्थातच तुम्ही इथून मागे किती अभ्यास केला हे तितकंच महत्वाचं आहे, मात्र इथून पुढे तुम्ही जे नियोजन करणार आहात अभ्यासाचं तेही तेवढंच महत्वाचं असणार आहे, कारण त्यावरच तुमचं यश अवलंबून असणार आहे डेफिनेटली. सो आपण मूळ विभागणीकडे वळूयात. पूर्व परीक्षा गुण 100 ही जी विभागणी आहे नक्की कोणता घटक किती गुणांसाठी आहे हे आपण अभ्यासणार आहोत. सोबतच पुस्तकांची यादी यावर ऑलरेडी मी लेक्चर घेतले, परंतु या लेक्चर मध्ये पण मी डिटेल इन्फॉर्मेशन सांगते आणि इतर घटक व उपघटक यांची चर्चा. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. बघा, अभ्यासाची रणनीती. आता यामध्ये उर्वरित कालावधी जो काही आपला आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, जो काही ड्युरेशन असेल तो, एक एक घटक आपल्याला सविस्तर अभ्यासायचा आहे. घाई कुणीही करायची नाही. एक ना धड 12 बार चिंध्या अशी अवस्था आपल्याला आपली करून घ्यायची नाही आणि अर्ध्या हळकुंडात तर मुळीच पिवळं व्हायचं नाहीये. ठीक आहे, विथ प्रॉपर अनालिसिस ऑफ ईच अँड एव्हरी टॉपिक आपल्याला पुढे अभ्यास करायचा आहे. त्यामुळे आता कमी दिवस उरलेले आहेत, कसं तरी पटापट पुस्तकं वाचा किंवा कुठलंही एखादं पुस्तक वाचून त्यावरतीच त्याला प्रमाण माना असं काम करून चालणार नाही. स्पष्ट सांगायचं झालं तर असं मुळीच करायचं नाहीये.
तुम्हाला त्रिसूत्रीचा अवलंब करायचा आहे तुमच्या इथून पुढे अभ्यासाच्या भागात. नंबर 1, लेक्चर बघणं. ओके, बघितलेल्या लेक्चरवरून संबंधित संदर्भ पुस्तक ज्याची यादी तुम्हाला ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करण्यात आली आहे PDF स्वरूपात. तर संबंधित पुस्तकातून ते प्रकरण वाचणं आणि त्याच प्रकरणावरती आपल्या अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला जो मोफत सराव करून घेतला जातो त्या सराव उपक्रमात सहभागी होऊन त्या टॉपिकचा, त्या प्रकरणाचा सराव तुम्हाला करायचा आहे. जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव होणं हे इम्पॉर्टंट आहे, बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. अर्थातच तुम्ही आता इथे चुका केल्या त्या एक वेळ चालतीलही, मात्र परीक्षेत चुका होणं ही सर्वात मोठी घोडचूक असणार आहे आपल्या आयुष्यातली. कारण अगोदर आपण इतका सराव जर केलेला असू तर परीक्षेत चुकणं अपेक्षित नाही, कारण इथे चुकलो तर मग सगळं चुकतंय. राईट. सो या काही बाबी तुम्हाला स्पेसिफिकली लक्षात घ्यायच्या आहे. सुरुवात करू मराठी व्याकरणापासून. अर्थातच या ठिकाणी गुण 25 मर्यादित केलेले आहेत पूर्व परीक्षेमध्ये. आपण 100 गुणांचं डिवायडेशन किंवा विभाजन बघतोय, ज्यामध्ये मराठी व्याकरण हा पहिला घटक, व्याकरणामधला 25 गुण तुम्हाला इथे मर्यादित करण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्ही म्हणाल आम्हाला हे घटक का दिले, आम्ही काही पुस्तकात वाचू शकत नव्हतो का? वाचू शकतात की, व्हाय नॉट. मात्र जे प्रमुख घटक आहे ज्यावर वारंवार आयोगाने प्रश्न विचारले आहेत त्याचीच यादी मी प्रत्येक घटकावरती घेतलेली आहे, याची नोंद आत्ताच करून घ्यावी. मराठी व्याकरणामध्ये 20 गुण हे व्याकरणावरती असतात, तर 5 गुण हे उतारा यावरती मर्यादित आहे. बर, मग आता 20 गुणांचं विभाजन करताना साधारणतः 2016 आणि स्पेशली 2017चा पेपर जर तुम्ही बघितला पूर्व परीक्षेचा, तर त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी शब्दसिद्धी, त्यानंतर इतर तत्सम प्रमुख घटकांवर सातत्यानं प्रश्न विचारताना आढळलेले दिसतात. ठीक आहे. आता यामध्ये प्रमुख घटक कोणता आहे आपला? वर्णमाला. त्यानंतर संधी. आता संधीमध्ये सुद्धा पुन्हा आपले स्वर संधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी. शब्दांच्या जाती, यामध्ये पण विकारी असतील, त्यानंतर अविकारी असतील. ठीक आहे. प्रयोग, प्रयोगाचे प्रकार, समास, समासाचे प्रकार, अलंकार, अलंकाराचे प्रकार, शब्दसिद्धीमध्ये सुद्धा जे काही प्रकार आहेत ते सगळे. त्यानंतर सिद्ध साधित शब्द, बरोबर, वाक्य पृथक्करणाचा भाग, शब्दांच्या शक्ती, हे झाले प्रमुख घटक ज्यावर सातत्यानं आपल्याला प्रश्न विचारताना आढळलेले दिसत आहेत. अर्थातच मराठी व्याकरणासाठी पुस्तक आपण कोणाचं रेफर करतोय? बाळासाहेब शिंदे सर किंवा मोरा वाळिंबे. अर्थातच ज्या लेखकांची भाषा आपल्याला समजेल ते आपण वापरू शकतात. हा आपला पर्सनल क्वेश्चन झालेला आहे. ठीक आहे. अभ्यास तुम्हाला करायचा आहे, मार्गदर्शन कुणाचंही घ्या, मात्र आपला रिझल्ट येणं इम्पॉर्टंट आहे, एवढंच आपलं टार्गेट असलं पाहिजे. ठीक आहे. मराठी व्याकरणाच्या बाबतीत मी एकच स्टेटमेंट किंवा एकच वक्तव्य या ठिकाणी करू इच्छिते, ते म्हणजे मराठी व्याकरणातला एकही गुण तुमचा गेला नाही पाहिजे. मराठी व्याकरणातला तुमचा एकही गुण गेला नाही पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे 25 पैकी 25 गुण तुम्ही मिळवलेच पाहिजे. देअर इज नो एक्सक्यूज. इथे एक्सक्यूज नाहीच आहे, इथे कारण सांगायचीच नाहीयेत. ठीक आहे. कारण हे हातचे मार्क्स आहेत. बघा, जे स्कोरिंग सब्जेक्ट आहेत ना ते स्कोरिंग असू द्यात. ठीक आहे. कारण पुढे जेव्हा नेक्स्ट लेक्चर मी घेईन ऍट द टाइम ऑफ एक्झाम पिरियड, तेव्हा मी क्लिअर करेलच की आपल्याला कोणत्या सब्जेक्टमध्ये किमान किती मार्क्स सिक्युअर करायचे. पण आता ही ओव्हरऑल एक सुपरफिशियल लेवलला आयडिया देते मी की इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे आहे. मराठी व्याकरणाचा पार्ट क्लिअर आहे तुम्हाला? ठीक आहे. नेक्स्ट पार्ट बघा, इंग्लिश ग्रामर. अर्थातच सर्वांच्या आवडतीचा विषय, बरोबर की नाही? इंग्लिश ग्रामरला सुद्धा 25 गुण या ठिकाणी विभाजित करण्यात आलेले आहेत, ज्यातले 5 गुण उतारा असतात आणि उरलेले 20 हे ग्रामर. अर्थातच यामध्ये वोकॅबचा पण तेवढाच संबंध आलेला आहे, बरोबर. अर्थातच यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की बाबा, इंग्लिश ग्रामर हा विषय काही जणांना आवडू शकतो, काही जणांना नावडू शकतो, मात्र इथे हा विषय कोणीही ऑप्शनलला टाकणार नाही. ही चूक आपल्याला करायची नाही. बघा, जे विषय आपले कमजोर मुद्दे आहेत किंवा आपण म्हणू शकतो की हा माझा वीक सब्जेक्ट आहे किंवा मी या सब्जेक्ट मध्ये तेवढी परिपूर्ण नाही, तर मग अशा वेळी त्यातील किमान काही घटक फिक्स करायचे. जसं की आर्टिकल आहे,
बरोबर. क्वेश्चन टॅग आहे, त्यानंतर वोकॅबचा पार्ट असेल, डिग्री असेल, मॉडेल ऑक्झिलरी असेल. म्हणजे जे तुम्हाला सोपे वाटतात अभ्यासण्यासाठी ते तरी तुम्ही फिक्स करून ठेवायचे आहेत. बरोबर. याचा अर्थ मी असं नाही म्हणाले की इतर घटक अभ्यासायचे नाही. इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करत असताना बेसिक कॉन्सेप्ट समजून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर आर्टिकल, पार्ट ऑफ स्पीच, क्वेश्चन टॅग, वोकॅब, चेंज द व्हॉइस, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, डिग्री, मॉडेल ऑक्झिलरी टेन्स आणि इतर रिमेनिंग जो काही पार्ट असेल अदर, हे प्रमुख घटक इंग्लिश ग्रामर मध्ये आपल्याला आढळून येतात, अभ्यासक्रमात नमूद. आता एक लक्षात घ्या, ज्यांना कुणाला इंग्लिश ग्रामरची अडचण असेल तर त्यावरती इथे एक सोल्युशन आहे. कोणतं सोल्युशन? की हा विषय कोणीही ऑप्शनलला टाकणार नाही. 25 पैकी किमान आपल्याला 10 ते 15 मार्कांची कमाई या ठिकाणी करायची आहे. कशी करायची? हा आपल्या अभ्यासाचा घटक झाला. अर्थातच आता वोकॅबलरी हा काय आहे? प्रत्येकाच्या अभ्यासाचा विषय आहे. किमान 5 शब्द आपल्या दैनंदिन दररोजच्या कालावधीमध्ये आपल्या लक्षात राहिले पाहिजे येणाऱ्या परीक्षेच्या कालावधीपर्यंत. बरोबर. इंग्लिश ग्रामरचा कुठलाही बाहू न करता त्याला व्यवस्थित समजून घ्या. कुठलाही विषय जेव्हा आपल्याला अवघड जातो तेव्हा त्याला आपलंसं करायला शिका. आता तुम्ही म्हणाल हे आपलंसं करण्याचा वेळ आहे का? निश्चितच हा आपलंसं करण्याचा वेळ आहे. आज बऱ्याच मुद्द्यांवर मला चर्चा करायची आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांची मानसिकता हा एक प्रमुख मुद्दा असणार आहे, जो ऍट द एंड ऑफ लेक्चर मी एक्सप्लेन करेल. मात्र कुठलाही विषय ऑप्शनलला टाकण्याची चूक आपण करणार नाही आहोत, याची नोंद सर्व विद्यार्थ्यांनी घ्या. एखादा विषय खूपच अवघड जातोय, सगळा बाउन्स होतोय, डोक्यावरनं जातोय, काहीच समजत नाही, तर त्यातले किमान 5 ते 10 गुण तरी मिळवण्याचा जास्तीत जास्त तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. एवढंच मी या ठिकाणी इंग्लिश ग्रामरच्या बाबतीत सांगेन. ठीक आहे. नेक्स्ट बघा, या ठिकाणी आता सामान्य अध्ययन मधला प्रमुख प्रथम घटक नाव आहे आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आता सरळ कॉमन लॉजिक आहे की बाबांनो, आधुनिक भारताचा इतिहास आहे असा शब्दोल्लेख आहे आणि विशेषतः भर कशावर देण्यात आलेला आहे? महाराष्ट्राचा इतिहास. बरोबर. मग आता यामध्ये आपल्याला काय करायचंय? तर सर्वप्रथम पुस्तकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर 11वी स्टेट बोर्ड आपल्याकडे असलंच पाहिजे. यामध्ये आपल्याला समतेच्या चळवळी म्हणजेच महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित सगळा भाग पूर्ण करायचा आहे. त्यानंतर गाठाळ किंवा कठारे या 2 पुस्तकांपैकी किमान एक पुस्तक तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे. ज्या लेखकाची भाषा आपल्याला समजते ते पुस्तक आपण वापरणं योग्य राहील. आणि तिसरा इम्पॉर्टंट पार्ट जो की समाज सुधारकाबद्दल आहे तो मी त्यावेळी क्लिअर करते. मात्र इथे दीपस्तंभ प्रकाशनचं रामचंद्र पाटील सरांचं तुम्ही पुस्तक समाज सुधारक या घटकासाठी वापरू शकतात. अर्थातच 2017चा पेपर तुम्ही जर व्यवस्थित अनालिसिस केला असेल, आपले युट्यूब चॅनल वरती ईच अँड एव्हरी टॉपिक वर लेक्चर आहे. म्हणजे पुस्तकांची यादी असेल किंवा प्रश्नपत्रिकेचं आकलन कसं करावं मागील वर्षांच्या, या प्रत्येक टॉपिक वर मी डिटेल अनालिसिस केलंय. त्यामुळे मला नाही वाटत की जो कोणी विद्यार्थी ते सगळे लेक्चर बघेल तर त्याला कुठे कुठल्या घटकाची कमतरता भासेल. ठीक आहे. आपण बोलत आहोत आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2017च्या पूर्व परीक्षेचा जर आपण विचार केला, कारण आता आपल्याकडे हा एक पेपर प्रमाण आहे. त्यानंतर रिसेंटली जर बोलायचं झालं तर 2016 आणि 17 हे दोनच आपण मानूयात प्रमाण. तर आता 17 मध्ये महाराष्ट्राचा इतिहास आणि समाज सुधारक या घटकावर आपल्याला 15+ क्वेश्चन आलेले आढळत आहेत. बरोबर. म्हणजे किती व्यापकतेनं याचं स्वरूप हे लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्हाला. आता आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे आपल्याला 1857च्या उठावापासून सुरुवात करायची आहे. मग त्यामध्ये ब्रिटिश भारतात आल्यापासूनचा जर प्रवास बघितला तर काही प्रमुख चार्टर कायदे आहेत किंवा इतर आपले प्रमुख कायदे आहेत. म्हणजेच 1919चा कायदा असेल, त्यानंतर 1909चा कायदा असेल, 1935चा कायदा असेल. हे प्रमुख कायदे सुद्धा आपल्याला तेवढेच अभ्यासायचे आहेत, ज्याला आपण म्हणूयात इतर कायदे. येते तुमच्या लक्षात इतर कायदे. बर, म्हणजे मी हे प्रमुख घटक सांगते बरं का.
आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे की बाबा क्रांतिकारी चळवळ. क्रांतिकारी चळवळीचे आपण 3 टप्पे बघितलेले आहेत, बरोबर. इतिहासावरती पण मी स्वतंत्र लेक्चर युट्यूबला घेतलंय, ते बघितलं तर तुम्हाला हे कळून जाईल की बाबा इतिहासातला नक्की कसा भाग अभ्यासायचा आहे. आता यामध्ये लक्षात घ्या क्रांतिकारी चळवळ. मग आता इथे इम्पॉर्टंट पार्ट काय आहे की बाबा सत्याग्रह. बरेच सत्याग्रह झालेले आहेत, बरोबर. प्रत्येक सत्याग्रहाची व्यवस्थित खडानखडा माहिती आपल्याला पाहिजे. पाहिजे म्हणजे पाहिजे. योजना. आता योजनेच्या बाबतीत जेव्हा आपला प्रवास स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुरू, खरं तर तो पहिल्यापासूनच सुरू झालेला आहे किंवा होता, मात्र ऍट द एंड म्हणजे 1942 असेल किंवा त्यानंतरचा ड्युरेशन पिरियड असेल, तर तेव्हा आपल्याला बऱ्याच योजना आढळून येतात, बरोबर की नाही. योजना म्हणजे कोणत्या? आता त्यामध्ये राजाची योजना असेल, वेव्हेल योजना असेल, कॅबिनेट मिशनचा पार्ट असेल, हा भाग त्यामध्ये आढळून येतो. सत्याग्रहामध्ये पण आपल्याला गांधीजींनी केलेले सत्याग्रह, चंपारण्य असेल, खेडा असेल, अहमदाबाद असेल, हा भाग आपल्याला आढळतोय. ठीक आहे. आणि इतिहासामधला म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासातला सगळ्यात महत्वाचा टप्पा तो म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना आणि अधिवेशन. अधिवेशनामध्ये आपल्याला डिटेल अनालिसिस करायचे की बाबा पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण, किंवा अगदी विचारताना मराठी अध्यक्ष, बरोबर, ख्रिस्ती अध्यक्ष, मुस्लिम अध्यक्ष, इथपर्यंत पण आपल्याला प्रश्न आढळलेले आढळत आहे. म्हणजे जी काठिण्य पातळी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही कशी आहे, ही वाढलेली आहे. अर्थातच 2017 नंतर आता तुमची परीक्षा होतीये, बरोबर की नाही. एवढा जो गॅप आहे इथे कुठेतरी स्पर्धा आपल्याला वाढलेली आढळते. अर्थातच आपल्या क्षेत्राचं नावच स्पर्धा परीक्षा आहे आणि ज्याच्या नावातच स्पर्धा आहे तर तिथे आपण समजून घेणं गरजेचं आहे की आपला अभ्यास कुठपर्यंत पाहिजे. आयोगाचे प्रश्न कुठून सुरू होतात? जिथे आपला अभ्यास संपतो तिथून पुढे आपल्याला आयोगाचे प्रश्न सुरू झालेले आढळतात. त्यामुळे जरी मी इथे प्रमुख घटक दिलेले असले तरी पुस्तक वाचत असताना सर्व घटक अगदी 1857 ते 1947चा जो भाग आहे किंवा जो ड्युरेशन आहे, कालावधी आहे, तिथपर्यंत घडलेल्या सगळ्या घटना घडामोडी आपल्याला माहिती असणं आधुनिक भारताच्या इतिहासात अपेक्षित आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल समतेच्या चळवळी असतील किंवा इतर तत्सम भाग, हाही आपण अभ्यासणं गरजेचे आहे. अर्थातच 11वी इतिहासाच्या पुस्तकात ऑल पार्ट क्लिअर केलेला आहे. ठीक आहे. आधुनिक भारताच्या इतिहासानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट भाग येतो जो की 17च्या पेपरला हायलाइट झालेला आढळतोय, तो म्हणजे महाराष्ट्रातील समाज सुधारक. समाज सुधारकासाठी स्वतंत्रच पुस्तक तुम्ही वापरणार आहात. रामचंद्र पाटील सरांचं दीपस्तंभ पब्लिकेशन, किंवा तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते तुम्ही वापरू शकता. अर्थात प्रत्येकाची चॉईस येते, मात्र इथे प्रमुख पुस्तकं मी सांगतेय. आता समाज सुधारकामध्ये प्रमुख समाज सुधारक जे काही आहेत, जे की तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे, ते तर करायचेच आहेत आपल्याला, नो डाऊट. मात्र समाज सुधारक हा घटक अभ्यासत असताना विद्यार्थी मित्रांनो कसे प्रश्न येतात हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे मी नेहमी म्हणते की अभ्यासाला सुरुवात करत असताना किंवा अभ्यास करत असताना सुद्धा तुमचे 2 गुरु असतात. एक म्हणजे तुमचा अभ्यासक्रम आणि 2 म्हणजे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका हे 2 तुमचे गुरु आहेत आणि ते तुमच्या सोबत असलेच पाहिजे, असलेच पाहिजे. ठीक आहे, समजताय ना मी काय म्हणते. मग आता समाज सुधारक या घटकाचा अभ्यास कसा करावा? कारण दिलेले तर एवढे समाज सुधारक आहे, मग नेमकी कसा प्रश्न येऊ शकतो? अर्थातच आपण 2017च्या पेपरचे अनालिसिस केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे. समाज सुधारक या घटकावर प्रश्न विचारत असताना संस्था कुठली स्थापन केली किंवा वर्णनावरून व्यक्ती ओळखा, वर्णनावरून समाज सुधारकाचं नाव विचारलं जातं, हा प्रश्न 2017च्या पूर्व परीक्षेला विचारण्यात आला होता. क्रॉस चेक करायचं असेल तर आपण 17चा पेपर बघा, त्यामध्ये व्यवस्थित प्रश्न दिलेला आहे. संघटना असेल स्थापन केलेली तर त्यामध्ये सदस्य कोण किंवा संस्थापक सदस्य कोण, हेही विचारलं जातं. त्यानंतर वृत्तपत्र असेल तर वृत्तपत्रांचे संपादक कोण आहेत, एखादं मासिक सुरू केलं असेल तर त्याचे संपादक कोण आहेत, कुणाचं साह्य घेण्यात आलं, इथपर्यंत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे कुठल्याही अँगलवर क्वेश्चन सेट होऊ शकतो. मात्र 2017च्या पेपरचं आकलन केलं तर हे प्रमुख प्रश्न जे मी आता उल्लेखले ते सेट होण्याचे चान्सेस जास्त आहे. परिणामी जेव्हा आपण कोणत्याही समाज सुधारकाचा अभ्यास करतो तेव्हा तो डिटेल केला जावा. त्याचं कारण असं आहे, जेव्हा एखादे समाज सुधारकांनी वक्तव्य केलेलं असतं एखाद्या घटनेबद्दल तर तेही प्रश्न विचारण्यात आलेले आढळत आहे.
त्यामुळे आपल्याला कोणताही घटक ऑप्शनलला टाकायचा नाहीये, नाहीतर आपण ऑप्शनलला पडू. समजतंय? महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, नाना शंकरशेठ, राजर्षी शाहू महाराज, पंडिता रमाबाई, त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर, महादेव रानडे, दादोबा पांडुरंग तरखडकर, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी. आणि पुढची जी यादी आहे ती म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील, त्यानंतर गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी धोंडो केशव कर्वे, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर, बरोबर. आणि इतर प्रमुख समाजसुधारकांचा जर आपण विचार केला तर आपल्याला या ठिकाणी विष्णू बुवा ब्रह्मचारी हे मी प्रमुख समाजसुधारक सांगते, हे लक्षात घ्यायचंय. याचा अर्थ तुम्हाला इतर तत्सम जे समाजसुधारक असतील तेही अभ्यासायचे आहेत. त्यानंतर सार्वजनिक काका, माहितीये ना कोण सार्वजनिक काका? अर्थातच अभ्यास तुमचा जोरात असणार आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, पुढील समाजसुधारक म्हणजेच भाऊ दाजी लाड. ठीक आहे. बघा, काही नावं घेता क्षणी आपल्याला त्यांचं कार्य आठवणं अपेक्षित आहे, इथपर्यंत तुमचा अभ्यास पाहिजे. असं म्हटलं जातं स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याच्या अभ्यासाबाबत की विद्यार्थ्याचा अभ्यास त्याच्या डोळ्यात दिसतो. कुठे दिसतो? त्याच्या डोळ्यात अभ्यास दिसतो. इथपर्यंत तुमचा अभ्यास असला पाहिजे. नजर तीक्ष्ण, फोकस ऑन युअर टार्गेट, ओनली अँड ओनली टार्गेट. कोण काय बोलतंय याकडे तुमचं कम्प्लिटली दुर्लक्ष असावं. अर्थात त्याच्याबद्दल मी शेवटी बोलणारच आहे, पण सध्या आपण समाजसुधारकांची यादी बघू. भाऊ दाजी लाड, त्यानंतर पुढील समाजसुधारक आपण बघितले, अर्थातच विठ्ठल रामजी शिंदे सुद्धा आहे, विष्णू शास्त्री, चिपळूणकर असतील, पंडित असतील, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ईच अँड एव्हरी पार्ट डिटेल. ठीक आहे. समाजसुधारकांच्या बाबतीत वेटेज किती हे क्लिअर केलं, पुस्तक कोणतं वाचायचं हेही क्लिअर केलं, आणि अभ्यास कसा करायचा हाही भाग तुम्हाला समजलेला आहे. येते तुमच्या लक्षामध्ये? फाईन. नेक्स्ट बघा, भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल. हा विशेषतः शब्द आहे ना विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ काय असतो माहितीये का? विशेषतः म्हणजे विशेष लक्ष घातलेलं आहे. विशेषतः तिथे जास्त प्रश्न पडलेले बघा. तुम्ही 2017चा पेपर अनालिसिस करा आणि तिथे तुम्हाला आढळून येईल की भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल यावरती दोघांपैकी कुणावर जास्त प्रश्न विचारण्यात आले. मग आता माझ्या वाक्याचा असा अर्थ काढायचा नाही की बाबा भारताचा भूगोल करायचाच नाही का मॅडम असं बोलल्या नाहीत. भारताचा भूगोलही अभ्यासायचा आहे, मात्र कोणते घटक बघायचे हा प्रश्न आहे. कोणते घटक अभ्यासणार आहात हा प्रश्न आहे. बाकी महाराष्ट्राच्या भूगोलातलं तुम्हाला सगळं माहिती पाहिजे. आता सगळं म्हणजे काय? ज्यावरती फिक्स क्वेश्चन येतात. प्राकृतिक भूगोलावर प्रश्न असतो. नदी प्रणाली, हवामान, भूगर्भ रचना, त्यानंतर खनिज संपत्ती, वने, खनिजे, बरोबर, म्हणजेच खनिज संपत्तीचा भाग, पर्यटन असेल, मृदा असेल, त्यानंतर प्रकल्प. आता प्रकल्प म्हणजे जलविद्युत असेल, अणुविद्युत, औष्णिक, हे सगळे प्रकल्प, जलसिंचन, अर्थातच ज्या ज्या योजना आहेत त्या आपल्याला माहिती पाहिजे. उद्योगधंदे महाराष्ट्र राज्यात म्हणजे अगदी आगपेट्या असतील किंवा मग चादरी, लघु उद्योग असतील किंवा मध्यम उद्योग, म्हणजे कुठल्याही प्रकारे क्वेश्चन सेट होऊ शकतो. अर्थातच प्रत्येक विषय उलगडून सांगण्या इतपत आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. त्यामुळे प्रमुख घटक कोणते करावे याबद्दलच आज मी चर्चा करणार आहे तुमच्यासोबत. समजतंय का तुम्हाला? मग आता या घटकाचा अभ्यास नेमका कोणत्या पुस्तकातून करायचा? तर सवदी सरांचं महाराष्ट्राचा भूगोल हे जे पुस्तक आहे त्यातून सगळे घटक अभ्यासायचे. अगदी पुस्तकाच्या मागेच सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे, त्या सगळ्या सराव प्रश्नपत्रिकांचा तुम्ही सराव करायचा. तसं तर आपण टेलिग्राम चॅनलला घेतोच आहोत सराव, प्रत्येक घटकावर घेणार आहोत. अगदी आतापर्यंत 1100+ क्वेश्चनचा सराव मी करून घेतला होता आणि आता नव्यानं पुन्हा सराव सुरू केलाय. म्हणजे तुमची जाहिरात येईपर्यंत ऑलमोस्ट सगळ्यात जास्त क्वेश्चनचा तुमचा सराव या ठिकाणी करून घेण्याची जबाबदारी पूर्णतः माझी असेल. त्यामुळे त्याबाबत तुम्ही निश्चिंत राहा. माझा मुद्दा इतकाच आहे विद्यार्थी मित्रांनो, आजकाल काय झालंय, लेक्चर्स बघतात विद्यार्थी, मात्र संदर्भ पुस्तकं वाचायला कंटाळा करतात. संदर्भ पुस्तकं नकोच म्हणतात की मॅडम एखादं पुस्तक असं सांगा की ज्याच्यात सगळं कव्हर होईल. अरे असं कसं शक्य आहे? ही स्पर्धा परीक्षा आहे बाळांनो, बरोबर की नाही? ही स्पर्धा परीक्षा आहे. स्पर्धा परीक्षेत एकच पुस्तक वाचून म्हणजे सगळे विषय एका पुस्तकात कसे कव्हर होऊ शकतात? म्हणजे ही कल्पनाच पूर्णतः चुकीची आहे. माझा म्हणण्याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? अधिकारी घडत असताना ती एक तपश्चर्या आहे.
तुमचं जर म्हणणं असेल की बाबांनो सगळे विषय एकाच पुस्तकात असलेलं असं कोणतं पुस्तक आहे की आमचं कमी वेळात पटापट वाचून होईल आणि आम्ही पूर्व परीक्षा पासू, अजिबात नाही, होणारच नाही. तुम्हाला संदर्भ पुस्तक वापरावेच लागणार आहे, एक्सक्यूजच नाहीये. माझा मुद्दा इतकाच आहे की फक्त लेक्चर बघून पोट भरणार नाहीये, पुढे पुस्तक वाचावंच लागणार आहे, प्रश्नपत्रिकांचा सराव करावाच लागणार आहे. या त्रिसूत्रींचा वापर केला तरच 100% पूर्व परीक्षा पास होऊ शकणार आहात. माझी जी म्हणण्याची तळमळ आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. समजतंय का? तर आता इथे पुस्तक पण कळालंय भूगोल या विषयासाठी. आता नेक्स्ट बघा, ग्राम प्रशासन. बरोबर, अर्थातच या ठिकाणी आपण शॉर्टली याला डिफाईन करताना पंचायत राज असं संबोधतो, ज्यावरती 1 ते 2 गुणांचे प्रश्न आपल्याला विचारलेले आढळत आहेत. राईट. मग आता काय करायचं, तर ग्रामीण स्थानिक शासन संस्था, शहरी स्थानिक शासन संस्था आणि इतरत्र तत्सम जे प्रमुख मुद्दे आहेत, मग केंद्रीय स्तरावरच्या समित्या असतील, राज्य स्तरावरच्या समित्या असतील, हा सगळा भाग हा पंचायत राज मध्ये तुम्हाला अभ्यासायचा आहे. पंचायत राजसाठी तुम्ही किशोर लवटे सरांचं पुस्तक रेफर करू शकता, किंवा या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा एखाद्या दुसऱ्या पुस्तकातनं, म्हणजे ऑप्शनलला सांगते मी, ऑप्शनलला अर्थातच रिव्हिजनसाठी एकमेव पुस्तक आपण वापरणार आहोत, एकनाथ पाटील सर. एकनाथ पाटील सर उर्फ तात्यांचा जो ठोकळा आहे, हा ठोकळा आपण उजळणीसाठी वापरणार आहे. त्यामुळे प्रमुख पुस्तक म्हणायचं तर किशोर लवटे सरांचं तुम्ही वापरणं योग्य राहील. त्यातील जे आपल्याला अभ्यासक्रमातील घटक आहे ते त्यातून तुम्हाला रेफर करायचे. अर्थातच 1 ते 2 गुणांसाठी हा घटक असणार आहे, आणि 1 ते 2 गुणांसाठीच पुन्हा आलेले आहेत आपले परराष्ट्र, किंवा याला आपण आंतरराष्ट्रीय संबंध असं म्हणू शकतो. आता परराष्ट्र संबंध म्हणा, आंतरराष्ट्रीय संबंध म्हणा, किंवा भारताचे शेजारील राष्ट्रांशी असलेले संबंध म्हणा, गाभा तर एकच आहे. मग यामध्ये नेमके कोणते टॉपिक करायचे, हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे, कारण वेटेज कमी आहे बाबा. तर मग प्रश्न नेमके कुठे येतील, तर बघा, जे काही करार झाले, भारत श्रीलंका, भारत भूतान, भारत पाकिस्तान, भारत नेपाळ व इतर तत्सम राष्ट्र यांच्यासोबत जे जे करार झाले, मग तो सिंधू नदी पाणी वाटप करार असेल, मैत्री करार, शांततेचा करार, कुठलाही करार जो की इथून मागे झालेला आहे तो तुम्हाला रेफर करायचा आहे, अभ्यासायचा आहे. आंतरराष्ट्रीय संस्था, अर्थातच अर्थव्यवस्था अभ्यासत असताना आपल्याला बघितलेल्या आहेत आपण, WB म्हणजे वर्ल्ड बँक असेल, IMF असेल, WTO असेल, बरोबर की नाही, हे सगळं अभ्यासलंय. या सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील. अर्थातच आंतरराष्ट्रीय संस्था अभ्यासत असताना काय बघाल रे बाळांनो, काय बघाल, तर नंबर 1 त्याचं मुख्यालय कुठे आहे, बरोबर, तिचा उद्देश काय, म्हणजे कुठलीही संस्था स्थापन होते तर तिचं कार्य असतं, उद्देश असतो काहीतरी स्पेसिफिक, तिची स्थापना कधी झाली, आणि सध्या किती राष्ट्र सदस्य आहेत, किती राष्ट्र सदस्य देश म्हणून कार्यरत आहेत. हा प्रमुख प्रश्न आंतरराष्ट्रीय संघटनेचा अभ्यास करताना तुम्हाला विचारण्यात येईल. काही प्रोजेक्ट्स राबवण्यात येतात बघा प्रत्येक देशामध्ये, तर ते प्रकल्प पण तुम्ही अभ्यासणं आवश्यक आहे. युद्ध सराव तर हा पूर्णतः चालू घडामोडीचा भाग झाला. अर्थात चालू घडामोडीच्या बाबतीत मी शेवटी बोलते, मात्र युद्ध सराव सातत्यानं प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही त्याकडेही तितकंच लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजे 2 भागातून मला हे सांगायचं होतं की पंचायत राजचं वेटेज पण 1 ते 2 गुण आणि परराष्ट्रीय संबंधांचं वेटेज पण 1 ते 2 गुण. म्हणजे इथे आता पुस्तक कोणते रेफर करायचे हे पण मी तुम्हाला क्लिअर केलेले आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊ, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था या घटकाबद्दल मी चर्चा करते. इथे हा सुद्धा पुन्हा सगळ्यांचा आवडीचा विषय, बरोबर की नाही. आता भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणतं पुस्तक वापरायचं मॅडम, हा एक प्रमुख प्रश्न आहे. अर्थातच संदर्भ पुस्तक आहे रंजन कोळंबे सरांचं, बरोबर, रंजन कोळंबे सरांचं प्रमुख संदर्भ पुस्तक भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अभ्यासायचं आहे. आणि अर्थव्यवस्थेचं वेटेज बघता बऱ्याच जणांना वाटतं मॅडम काय गरज आहे अर्थव्यवस्था अभ्यासायची, बरोबर की नाही, आम्हाला तो विषय काही जमत नाही, मग आम्ही ऑप्शनलला टाकू. बघा मी परत सांगते, जो कोणी कोणता विषय ऑप्शनलला टाकेल ना तो ऑप्शनलला पडेल, बरं का, आत्ताच सांगते. त्यामुळे ही वॉर्निंग म्हणा, सूचना म्हणा, नाहीतर काहीही, पण माझं सांगण्याचा गाभा समजून घ्या. ही स्पर्धा परीक्षा आहे आणि काठिण्य पातळी वाढलेली आहे. ऑप्शनलला काहीही टाकायचं नाहीये, किमान काही घटक स्पेसिफाईड करायचे, जसं की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला मूलभूत संकल्पना समजणं गरजेचं आहे, राष्ट्रीय उत्पन्न व इतर तत्सम बाबी तुम्हाला समजणं गरजेचं आहे, बरोबर. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग पंचवार्षिक योजना. सध्या पंचवार्षिक योजनांवरती
आतापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था उभी आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. जरी आता नीती आयोगाची प्रमुख भूमिका असली, परंतु आतापर्यंत पंचवार्षिक योजनांचं योगदानही भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तेवढंच महत्वाचं आहे, याची नोंद तुम्ही करून घ्यावी. त्यामुळे पंचवार्षिक योजना तर परफेक्ट पाहिजे. पंचवार्षिक योजना अभ्यासत असताना कोणत्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले किंवा कोणत्या योजना सुरू करण्यात आल्या, त्यांचा हेतू काय होता, हे प्रश्न सातत्याने विचारताना आढळले जात आहेत. किंवा सुटीचा काळ जो असेल तो प्रश्न विचारला गेलेला आहे. बरोबर, हे सगळं आपल्याला विचारलं जाऊ शकतं ईच अँड एव्हरी डिटेल लेवलला. यावरती मी भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत बोलताना म्हणेल, आपल्या युट्यूब चॅनलला ऑलरेडी मी अर्थव्यवस्थेचं 2017च्या पूर्व परीक्षेमधील घटकाचं विश्लेषण घेतलेलं आहे. ते लेक्चर बघितलं तरी तुम्हाला ऑल ओव्हर आयडिया येऊन जाईल की बाबा अर्थव्यवस्थेचा आपल्याला नेमकी कोणते घटक फोकस करायचे आहेत. तर आता जनगणना, अर्थातच जनगणना हा एक कॉमन पार्ट आहे. कोणामधला? तर भूगोल आणि अर्थव्यवस्था या दोन घटकातला कॉमन भाग म्हणजे जनगणना. महाराष्ट्र आणि भारत दोन्हीही आपल्याला आकडेवारी लक्षात घेणं आवश्यक असेल, त्यामुळे याची नोंदही तुम्ही करून घ्या. चलन व्यवस्थेमध्ये आपल्याला चलन व्यवस्था बघत असताना चलनवाढ, चलनघट व इतर तत्सम ज्या काही संकल्पना आहेत त्या अभ्यासणं आवश्यक आहे अर्थव्यवस्थेमध्ये. बरोबर, पुढे बघायला गेलो तर बँकिंग सगळ्यात इम्पॉर्टंट. आरबीआय वरती सर्वाधिक प्रश्न 2017च्या पूर्वला आढळलेले आहेत. माझ्या बोलण्यात प्रत्येक वेळेस 2017चा उल्लेख होतो, याचा अर्थ त्याच्या मागे काहीतरी लॉजिक असावं, एवढी नोंद तुम्ही घ्यावी. अर्थसंकल्प, अर्थसंकल्पाचे जे काही प्रकार आहेत ते सगळे तुम्हाला लक्षात असणं अपेक्षित आहे. व्यापार तोल, व्यवहार तोल, त्यानंतर आपलं एलपीजी मॉडेल सर्वांना परिचित असल्याप्रमाणे दरवर्षी एक प्रश्न या एलपीजी मॉडेलवर असतो. भारताचं राजकोषीय धोरण, दारिद्र्य निर्मूलन, बेरोजगारी, अर्थातच इथे बेरोजगारीचे प्रकार, जोड्या जुळवा या घटकाला विचारले जातात. बरोबर, हरित क्रांती व इतर तत्सम क्रांतींचा जो चार्ट आहे तो तर तोंडपाठच ठेवायचा. सोनेरी क्रांती किंवा इतर ज्या काही क्रांती असतील त्यावरती फिक्स क्वेश्चन जोड्या जुळवायला विचारला जातो. बरोबर, थोडक्यात तुम्हाला अभ्यासत असताना, अर्थव्यवस्था अभ्यासत असताना इथे सुद्धा डिटेल अनालिसिस करायचं आहे, म्हणजे ऑप्शनलला टाकायचं नाही. किमान जे घटक सातत्यानं विचारले गेलेले आहेत त्याची हीच यादी आहे. हे घटक तरी तुम्हाला वाचावे लागतील, पुस्तक वाचावं लागेल, हे लक्षात घ्या. भारतीय अर्थव्यवस्थेनंतर जो शेवटचा घटक आहे, अर्थातच पूर्व परीक्षेमध्ये किती घटक रे? 9 पैकी एक सोडला म्हणजे चालू घडामोडी नेहमी चालू असतात, म्हणून आपण 8च घटक आपण गृहीत धरले. समजा उदाहरण सांगते, घटक तर 9 आहेत, गृहीत धरताना पण 9 धरू, पण समजा चालू घडामोडीला थोडं बाजूला ठेवलं तर 8 घटक तर कन्फर्म आहे. त्याच्या 2 जोड्या करायच्यात आपल्याला. बरोबर, 2 अधिक 2 4 अधिक 2 6 आणि परत 8, अशा प्रत्येकी 2-2च्या आपल्याला काय करायच्या? पेयर करायच्या आहेत, लक्षात घ्या. आता मात्र चालू घडामोडीबद्दल महत्वाचं स्टेटमेंट. स्पर्धा परीक्षेमध्ये, परीक्षा कोणतीही असो, चालू घडामोडीवर फिक्स 15 क्वेश्चन येतात. इनडायरेक्टली 20 प्रश्न असतात. तुम्ही म्हणाल इनडायरेक्टली कसे? तर ते 17चा पेपर बघून तुम्हाला समजेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीचं योगदान खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की बाबांनो, जानेवारी 2021 पासनं तुम्ही किमान चालू घडामोडी अभ्यासल्या पाहिजे. त्या अगोदर अभ्यासल्या तरी काही हरकत नाही, मात्र 2021 पासनं, जानेवारी 2021 पासनं तुम्ही अभ्यासणं आवश्यक राहील. चालू घडामोडीसाठी 2 पर्याय मी तुम्हाला किंवा 2 पुस्तकं मी तुम्हाला सांगितले होते. त्यातले एक मासिक आहे पृथ्वी परिक्रमा आणि दुसरं आहे वार्षिकी अर्थातच इयरबुक म्हणू आपण, सिम्प्लिफाईड डायरी. ठीक आहे, हे इयरबुक घ्यायचं आणि यामधले कोणते घटक करायचे तर ते इथं चर्चेला घेतलेले आहेत किंवा यावर चर्चा इथे केलेली आहे. बघा, राष्ट्रीय घडामोडी म्हणजे इथं आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर भारत या देशाचा समावेश असेल तर या राष्ट्रीय घडामोडी तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. महाराष्ट्र राज्य प्रत्येक घडामोडी तुम्ही अभ्यासली पाहिजे. मग आता ती आर्थिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, महाराष्ट्र राज्य परीक्षा आपली MPSC मार्फत घेण्यात येते, त्यामुळे आपल्याला महाराष्ट्र राज्य सर्व चालू घडामोडी माहिती असणं अपेक्षित आणि आवश्यक आहे. पुरस्कार, त्यानंतर क्रीडा घडामोडीमध्ये जसं की आता ऑलिम्पिकच्या बाबतीत मेडल कुठल्या प्रकारात मिळाले,
हेही माहिती असणं अपेक्षित आहे. म्हणजे खेळाचा जो प्रकार आहे तर कुठल्या खेळाच्या प्रकारात ते मेडल मिळालेत, किती मिळालेत तेही माहिती असणं अपेक्षित आहे. क्रीडा घडामोडी, युद्ध सराव. आता इथे बघा, हा परराष्ट्र संबंधाचा सुद्धा आणि चालू घडामोडीचा सुद्धा घटक आलेला आहे, जो की कॉमन म्हणूयात आपण. काय म्हणूयात विद्यार्थी मित्रांनो? कॉमन म्हणूयात. ठीक आहे. आता पुढे थीम. डे आणि थीम हा फिक्स क्वेश्चन असतो प्रत्येक पेपरमध्ये. म्हणजे बघा, कुठला पण दिन असू द्यात, कुठला पण दिन असू द्यात, आपण विविध प्रकारचे दिन साजरे करतो की नाही, फिक्स. किंवा एखाद्या वेळी नवीन दिन घोषित केला जातो, बरोबर आहे. जसं की आता भालाफेक दिवस म्हणून कुठला दिवस घोषित करण्यात आला आणि कोणत्या खेळाडूच्या कार्यास्तव तो घोषित करण्यात आला, हे माहिती पाहिजे तुम्हाला. आता इथे थीम तर तुम्हाला विचारल्या जातात. त्यानंतर योजना. योजना ज्या की कृषी क्षेत्राशी निगडीत असतील किंवा इतर तत्सम महिला बालकल्याण या घटकाशी निगडीत असतील तर त्या योजनाचं नाव. योजना अभ्यासत असताना ती केव्हा सुरू करण्यात आली, कुठून सुरू करण्यात आली, म्हणजे ते जे काही ठिकाण आहे, एखाद्या जिल्ह्यात तिची घोषणा केली जाते त्या राज्यातून पर्टिक्युलरली, आणि तिचा हेतू काय आहे किंवा त्या अंतर्गत कोणते फायदे सामान्य जनतेला मिळणार आहे हे माहिती पाहिजे. आर्थिक घडामोडी, जे की मी तुम्हाला सांगितलं, आर्थिक घडामोडी स्पेसिफिकली रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट असेल किंवा इतर तत्सम बाबी. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सायन्स अँड टेक, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा भाग. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा भाग, जसं की अवकाश तंत्रज्ञान हा एक प्रकार किंवा हा एक घटक आहे, तसं विज्ञान तंत्रज्ञानाचा अभ्यास करत असताना प्रमुख प्रश्न तुम्हाला विचारले जातील. बघा, आता एक तोंड ओळख म्हणा किंवा जास्तीत जास्त डिटेल सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ओके. चालू घडामोडीसाठी काय वाचायचं हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अर्थात या संपूर्ण 9च्या 9 घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. सगळे 9 घटक आपण अभ्यासले, बरोबर. प्रथमतः मराठी व्याकरण, नंबर 2 इंग्लिश ग्रामर, नंबर 3 इतिहास स्वतंत्र म्हणजेच भारताचा, विशेषतः महाराष्ट्र, नंबर 4 समाज सुधारक. समाज सुधारकाचा वेगळा घटक म्हणून विचार करण्यात आलाय, त्यामुळे वेटेज किती असेल हे ऑलरेडी सांगितलंय. त्यानंतर आपण काय बघितलं तर भूगोल बघितला. त्यानंतर आपण अर्थव्यवस्था, बरोबर, नंबर 6. नंबर 7 परराष्ट्र संबंध, नंबर 8 पंचायत राज आणि नंबर 9 चालू घडामोडी अभ्यासलेले आहेत. अभ्यासलेले म्हणजे आपण डिटेल डिस्कस केलेलं आहे की बाबा कोणत्या फॉर्मॅटमध्ये कोणते प्रमुख घटक फोकस करायचे. आता मात्र मला खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचे जे प्रमुख प्रश्न आहेत, फोनच्या माध्यमातून, मेसेजेसच्या माध्यमातून सातत्यानं मला विचारले जातात, त्यावरती मला सर्व विद्यार्थ्यांना एक मेसेज द्यायचा आहे, जो सगळ्यांनी एक प्रेरणात्मक स्रोत म्हणून लक्षात घेणं अपेक्षित राहील. ओके. आपल्याला प्रेरणा ही तेवढीच इम्पॉर्टंट असते, पण असं म्हटलं जातं मोटिवेशन हे कसं असावं, आंतरिक असावं. बाह्य जगतेला अर्थ नसतो जर मनातलं आपलं मोटिवेशन संपलेलं असेल तर. त्यामुळे 2 घटकांवर मी आज इथे प्रामुख्याने चर्चा करणार आहे. 2 घटक कोणते ते पण सांगते. अर्थातच मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असते की बाबांनो, प्रत्येक समाजामध्ये म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाकडून काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं. तसंच या ठिकाणी सिनेमाचं जे माध्यम आहे हे या ठिकाणी मी मेसेज तुम्हाला देण्यासाठी निवडलेला आहे. तुम्ही म्हणाल काय आता पिक्चर बघायची वेळ आहे का मॅडम? मी असं म्हणाले नाही की पिक्चर बघा, त्यातून जो मिळणारा संदेश आहे तो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बघा, नुकतीच तुम्ही बघितला असेल तुफान हा पिक्चर किंवा सिनेमा म्हणूयात आपण, रिलीज झाला. फरहान अख्तर प्रमुख भूमिकेत आहे. अर्थातच या सिनेमामध्ये किंवा या पिक्चरमध्ये, या मूवीमध्ये अज्जूभाई पासून अजीज अली बॉक्सर इथपर्यंतचा जो काही प्रवास आपल्याला आढळतोय, या प्रमुख भूमिकेत असलेल्या फरहान अख्तर म्हणजे या नायकाचा जो प्रमुख प्रवास आढळतोय, हा कसा आढळतोय बघा. अज्जूभाई हे जे कॅरेक्टर होतं विद्यार्थी मित्रांनो, थोडं इंटरेस्टिंग आहे, लक्ष द्या, मला काय संदेश द्यायचा आहे. अज्जूभाई हे कॅरेक्टर होतं, हे सुरुवातीला कसं होतं की कुठल्याही प्रकारचं टार्गेट नव्हतं की लाईफ मध्ये काय अचीव्ह करायचं हे मला माहिती नाहीये, चाललंय आपला रोजचा दिवस येतोय जातोय. पण तिथून जेव्हा आयुष्यामध्ये काही प्रेरणादायक व्यक्ती भेटतात, चांगले मार्गदर्शन करणारे कोच भेटलेत, तर बॉक्सर बनण्यापर्यंतचा किंवा देशाला पदक मिळवून देण्यापर्यंतचा जो काही संघर्षदायक प्रवास आहे, तो जर आपण या सिनेमामध्ये बघितला
तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की अज्जूबाई हे कॅरेक्टर असं होतं की टार्गेटच नव्हतं, पण तिथपासूनचा हा जो मेडल मिळवण्यापर्यंतचा प्रवास आहे हा असा होता की एकदा ठरवलं ते करायचं. म्हणजे यातून मला संदेश काय द्यायचा आहे की बाबांनो, इथून मागे अभ्यास नाही झाला. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं, मॅडम इथून मागे अभ्यासच नाही केला, वातावरण नव्हतं तर अभ्यासच नाही झाला. नाही झाला ना, तो भूतकाळ झाला. भूतकाळात नाही जगायचंय, आपल्याला वर्तमान काळात जगायचंय. मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगते की बाबांनो, भूतकाळात पण नाही जगायचंय आपल्याला आणि भविष्य काळात तर नाहीच जगायचं, आपल्याला जगायचे वर्तमान काळात. कारण आपल्या हातात भूतकाळ पण नसतो, भविष्य काळ पण नसतो. आपल्या हातात काय असतं बाळांनो? वर्तमान काळ असतो, प्रेझेंट टेन्स असतो, बरोबर? त्यामुळे आपल्या हातात जे आहे ते स्वीकार करा आणि त्यावरती आपल्याला लढा द्यायचा आहे. या सिनेमातनं एकच मेसेज मला तुम्हाला सर्वांना द्यायचा आहे, जे सर्व विद्यार्थी अभ्यास करताय त्यांना, की बाबांनो, एकदा ठरवलं तर ठरवलं, त्याच्यात नो चेंज. कसं होईल, काय होईल, कसं नाही होणार, हा नंतरचा भाग. पण मला अगोदर एक विद्यार्थी म्हणून माझे 100% तर देऊ देत ना, मग बघू पुढे काय होतंय ते होतंय. पण आपलं नेमकं होतंय काय, आपली गफलत कुठे होते, की हे 100% देतानाच आपण 4 वेळेस म्हणतो, आज साप्ताहिक आहे, आज आराम करू दे, आज मित्रांबरोबर फिरायला जाऊ दे, आज मैत्रिणींबरोबर फिरायला जाऊ दे. कसं साध्य करणार ध्येय? स्पर्धेचा विचार करत असताना तुमच्यासाठी एक एक मिनिट इम्पॉर्टंट आहे. आत्तापासूनच हे लक्षात घ्या. समजतंय? आणि पुढची महत्वाची गोष्ट या सिनेमातनं घेण्यासारखी ती म्हणजे सातत्य. सातत्याने सराव. हा सराव जर तुम्ही बघितला या सिनेमातला, या प्रमुख रोल प्ले करणाऱ्या फरहान अख्तरचा, किंवा जो प्रमुख नायक प्रमुख भूमिकेत आहे, तर सातत्य हे कुठल्याही करिअरमध्ये कुठल्याही क्षेत्रात महत्वाचं असो. म्हणजे स्पर्धा परीक्षा असोत किंवा बाह्य, आपलं क्षेत्र कोणतं आहे? स्पर्धा परीक्षा. आणि अर्थातच ज्याच्या नावात स्पर्धा आहे तिथे तुमचा सराव आलाच की हो, बरोबर की नाही? त्यामुळे सराव माझा सातत्यानं भर राहिलाय. सराव सराव करा, सराव. आणि दुसरा एक सिनेमा आहे MS धोनी, द अनटोल्ड स्टोरी. अर्थातच सगळ्यांनी हा सिनेमा पाहिलेला असावा. क्रिकेट सगळ्यांनाच आवडतं, बरोबर की नाही? आणि या सिनेमामधनं एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची विद्यार्थी मित्रांनो, की बाबा, 2 सामने होतात बघा. 2 सामने होतात. एका सामन्यामध्ये प्रामुख्यानं नायकाची भूमिका म्हणजे करतात MS धोनी, प्रमुख भूमिका बजावताना सुशांत सिंग राजपूत, आणि इकडे आपल्याला युवराज, बरोबर? क्रिकेट टीम मधले दोन्ही प्लेयर आपल्याला चांगल्या परिचयाचे आहेत. हे 2 सामने होत असताना ही एक टीम जिचं नाव ए आहे, ज्यामध्ये धोनी प्रमुख आहे, बरोबर? आणि इथे दुसरी टीम जी टीम बी आहे, या बी टीम मध्ये युवराज प्रमुख आहे. याच्यात सामना होतो आणि या सामन्यामध्ये बी नावाची टीम विजयी होते, जिंकते. तेव्हा या टीम मधले म्हणजे धोनीच्या टीम मधले जे मेंबर्स आहेत, अर्थात ही सिनेमातला भाग सांगते बरं का मी, काल्पनिक नाही, वास्तवतः जे काही सिनेमात मांडलेलं आहे ते सांगतेय, की बाबा या टीम मधले जे मेंबर्स आहेत हे त्या जिंकलेल्या टीमकडे कंटिन्यू बघत असतात, की बाबा यांनी वेगळं काय केलं, आम्ही का हरलो, हे का जिंकले. पण प्रमुख लीडर धोनी अजिबात वळून बघत नाही, मागे वळून बघत नाही, की कोण युवराजची टीम, राईट? बिकॉज वाय? जेव्हा आपण इतरांपेक्षा आपल्याला कमी समजतो तिथे आपण आपली पहिली चूक करतो, की आपण अयशस्वी होणार असतो. म्हणजे आपली तुलना कधीच दुसऱ्यासोबत तुम्ही करू नका. तो अधिकार नाहीच आहे तुम्हाला. स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात तर हा अधिकार नाहीच आहे. तुलना नाहीच करायची. या जगामध्ये परमेश्वरानं प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी युनिक गोष्ट दिलेली आहे. आपण कसं म्हणू शकतो की माझा मित्र एवढे गुण मेन्स मध्ये पाडू शकतो किंवा प्रिलियम मध्ये मिळवू शकतो, तर मग मी इतके मिळवेल? यू कांट डिफाईन. ओके, तुम्ही सांगू शकत नाही. आपण कुणीही नाही आहोत. आपण एक साधारण व्यक्ती आहोत. साधारण व्यक्ती एका रात्रीतनं अधिकारी घडत नाही. लक्षात घ्या, ती एक तपश्चर्या आहे. या मूवी मधनं, या सिनेमातनं जो मला मेसेज द्यायचा आहे तो हा आहे विद्यार्थी मित्रांनो, की तुलना करण्याचं बंद करा. बरेच विद्यार्थी म्हणतात की आमच्या काही मित्रांचा मॅडम मुख्यचा पण अभ्यास झालेला आहे, ते आता डिस्कशन करतात,
पूर्वचा सुद्धा त्यांचा अभ्यास पूर्ण आहे. अरे तो त्यांचा भाग आहे ना, तुम्ही तुमचं बघा ना, बरोबर की नाही? मला सांगा, जगामध्ये आता स्वर्गातील ब्रह्मदेव जरी उतरून खाली आलेत आणि म्हणालेत की बाळा मी तुला क्लास घेतो किंवा मी तुला शिकवतो, पण प्रश्नपत्रिका कुणाला सोडवायची आहे? परीक्षा केंद्रात परीक्षा हॉलमध्ये बसून हा जो पेपर सोडवणार आहे 100 गुणांचा पूर्वचा, तो सोडवायला आपला कोणी मित्र मैत्रीण येणार आहे का? नाही येणार, नाही येणार. बघा बॉक्सिंगच्या मैदानामध्ये ना, त्या प्रॉपर एरियामध्ये ना, कोच असतो, म्हणजे तो ना सांगत असतो, सूचना देत असतो, पण ऍक्च्युअल खेळ कोणाला खेळायचा असतो रे? खेळाडूला. तेच समजा तुम्ही आता इथे मार्गदर्शक कोणीही असू द्या, तुम्ही वैयक्तिक किती 100% करता त्यावरच यश अवलंबून असणार आहे. उगीच इकडची तिकडची चर्चा करून त्याला झिरो आउटपुट आहे. झिरो आउटपुट. चर्चेतून मुद्देच निष्पन्न होत नाहीत, लक्षात घ्या. माझा अभ्यास असा असला पाहिजे की जिथे मला फक्त एकच त्रिसूत्री माहिती आहे, लेक्चर बघणं, त्यानंतर तोच टॉपिक संदर्भ पुस्तकातून वाचणं आणि त्यावरती सराव करणं, या त्रिसूत्रीचा अवलंब केला तर मला नाही वाटत कुठलाही विद्यार्थी पूर्व परीक्षा नापास होईल. अर्थातच अटी व शर्ती लागू. येथे तुमच्या लक्षामध्ये मला सांगायचा गाभा काय आहे तो लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुलना करणं बंद करा. त्यांचं काय झालं, यांचं काय झालं, त्यापेक्षा तुमचं काय आहे ते बघा ना. तुम्ही आपला अभ्यास कुठपर्यंत आहे त्याच्याकडे फोकस करा. मला एक प्रामाणिक विद्यार्थी म्हणून मला 100% कसे देता येईल इतकं लक्ष द्या ना. बाकीच्यांशी काही करायचंच नाही ना आपल्याला, बरोबर आहे? त्यामुळे सर्वप्रथम ज्या विषयावर मी बोलणार होते या 2 सिनेमांच्या माध्यमातून, ती म्हणजे तुमची मानसिकता. अजिबात कुणाशीही आपल्याला वाद घालायचा नाही. शांत मानसिकता ठेवा. असं म्हटलं जातं की परीक्षेच्या 48 तास अगोदर कुणाशीही जास्त संवाद साधणं आवश्यक नाही, जेणेकरून शांत मानसिकता राहील. पण माझं वक्तव्य जरा काहीसं वेगळं आहे की बाबा जेव्हापासनं आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तेव्हापासनंच आपलं ध्येय ठरलेलं असावं, नजर आपली तीक्ष्ण असावी, आपल्याला आजूबाजूला काही दिसता कामा नये, आपल्याला फक्त आपलं ध्येय दिसलं पाहिजे, बरोबर? त्यामुळे आपल्याला कोण काय बोलतं याकडे लक्ष द्यायचं नाही. आपला अभ्यास आज किती झाला रोजचा रोज तुम्ही फॉलोअप घ्या ना. एक विद्यार्थी हा सर्वप्रथम स्वतःचा एक उत्तम शिक्षक सुद्धा असतो. ही भूमिका तुम्ही लक्षात घ्या. समजतंय का? त्यामुळे आज मी दिवसभरात काय वाचलं, त्याची उजळणी मी केली का, हे महत्वाचं आहे. हे समजणं महत्वाचं आहे. येते तुमच्या लक्षामध्ये? त्यामुळे मानसिकता, 2 महत्वाच्या गोष्टी सांगते बघा. मानसिकता स्थिर ठेवा. मानसिकता स्थिर ठेवा. ह्याच्यासाठी कमी संवाद करणं, कुणाशीही वाद न घालणं. कोणी जर म्हटलं की 1 + 1 = 5, तर त्याला म्हणायचं यस यू आर राईट, 5च आहे बाबा, 2 नाहीच आहे, तू बरोबर मी चुकीचा. कारण आपल्याला आपलं टार्गेट अचीव्ह करायचंय. तुमच्या यशामध्ये जे काही काटे येतील ते उचलून बाजूला टाका. उचलून बाजूला टाका. मग तुम्ही सेल्फ स्टडी करा नाहीतर काहीही करा, पण ते काटे उचलून बाजूला टाका आणि असं करत करत पुढे जायचं आहे. येते तुमच्या लक्षात? सर्वप्रथम काय भर द्याल आजच्या लेक्चर मधनं, काय शिकाल? शांत राहा, मानसिकता स्थिर ठेवा, दररोज झालेल्या अभ्यासाची उजळणी करा. बाकी काहीच करू नका, उजळणी करा. जास्तीत जास्त वाचा, उजळणी करा. उजळणी म्हणजे पुस्तक न बघता काय आठवतंय ते समजणं बरं का. नाहीतर समोर पुस्तक आणि मॅडमने उजळणी केली कसं चालेल ते? मग तिसरा सराव घटक, यामध्ये कळून जातं मग आपण किती पाण्यात आहोत, आपला किती सराव झालाय. इथे जिथे जेवढे मार्क्स मिळाले समजतच ना आपल्याला आपला किती सराव झाला. त्यामुळे उजळणी परफेक्ट पाहिजे. आतापर्यंतचा इतिहास आहे स्पर्धा परीक्षेमध्ये, अभ्यास 100% असतो पण उजळणी 25% पण नसते. मग काय होतं? 4 पर्याय आले की बाबा दोन्ही आपल्याला योग्यच वाटतात. मग नेमका निवडायचा कोणता? 2 चुकीचे वाटतात पण 2 योग्य वाटतात ना. हे 2 योग्य वाटण्याचं कारण काय माहितीये का तुम्हाला? उजळणीच तुमची नाहीये ना. ती उजळणी तुम्ही 100% करा. अभ्यासासोबत रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. जे मेसेज तुम्हाला द्यायचे होते या 2ही माध्यमातून ते मी दिलेले आहेत. त्यामुळे तुमची मेहनत, सेकंड पार्ट तुमचं मार्गदर्शन, थर्ड पार्ट तुमचं सातत्य, फोर्थ पार्ट तुमचा सराव आणि फिफ्थ तुमची मानसिकता स्टेबल असणं आवश्यक आहे तुमची एक्झाम होईपर्यंत, इव्हन तुमचं यश तुमच्या हातात येईपर्यंत. हे माझे 5ही सूत्र आजच्या लेक्चर मध्ये तुम्ही लक्षात घ्यावे अशी मी जाहीर अपेक्षा व्यक्त करते. आणि खऱ्या अर्थानं
तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते. मात्र तुलना करायचं बंद करा. तुलना अजिबात आपल्याला करायची नाहीये. स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धा ही नेहमी कोणाशी असते रे? स्पर्धा नेहमी कोणाशी असते? स्पर्धा नेहमी स्वतः सोबत असते. बरोबर? त्यामुळे मी कालपेक्षा आज किती चांगला अभ्यास केला हे बघा. किती वेळ केला हे नका बघू बरं का रे. तो कसा केला हे बघा. दिवसभर वाचलं इतिहासाचं पुस्तक, साधा 1857चं वर्णन कोणी कसं केलं हे येत नसेल, शून्य अर्थ आहे ना त्याला. बरोबर की नाही? एकच प्रश्न आपण 4 वेळा चुकत असू, मग आपला मार्क पूर्णच चुकतोय असं समजून घ्यायचं आपण. काही गोष्टी कॉमन लॉजिकच्या असतात. परीक्षेमध्ये सगळे प्रश्न अभ्यासक्रमातले येतात हा भाग वेगळा. मात्र काही प्रश्न तुम्हाला लॉजिकली पण सोडवायला लागतात ना 10% वाले किंवा 1% कन्सिडर करू आपण. मग तिथे आपलं लॉजिक डेव्हलप होण्यासाठी आपलं वाचन पण आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी आहे? लिंक सिस्टम आहे. कशी आहे गोष्ट? लिंक सिस्टम. सो फॉलो इट. आजपासूनच 2 गोष्टी बंद करायच्या. एक म्हणजे फालतू चर्चा करणं बंद करा. याचा अभ्यास कसा ग्रुपमध्ये, त्याचा अभ्यास कसा, तिचा अभ्यास कसा. काय करायचंय? अधिकारी कुणाला व्हायचंय? तुम्हाला. पेपर कुणाला द्यायचा आहे? तुम्हाला. बरोबर? मेहनत कुणाला करायची आहे? तुम्हाला. यश कुणाला मिळवायचंय? तुम्हाला. सगळंच तुम्हाला करायचंय. मग तुम्ही चर्चा दुसऱ्यांची का करता? समजताय ना मला काय म्हणायचंय ते. सो बी फोकस ऑन युअर ड्रीम. एवढंच मी सांगेन. आणि सगळ्यात महत्वाचा भाग, प्रत्येक घटक बोलते बरं का मी. प्रत्येक घटक बोलते मी. प्रत्येक घटक आणि उपघटकावर मोफत सराव करून घेण्यात येतोय तुमचा टेलिग्राम चॅनलवर, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्यावर तुम्ही रोज तुमचा सराव करणं अपेक्षित आहे. जाऊ द्यात ना हाताखालनं प्रश्न, मोफतच आहेत ना आपल्याला. जास्तीत जास्त प्रश्न हाताखालनं जाऊ द्या, जेणेकरून परीक्षेच्या त्या 1 तासामध्ये टॅकल करणं जमेल ना, अनालिसिस करणं जमेल आपल्याला. बरोबर की नाही? सो या गोष्टी फॉलो करा. बऱ्यापैकी मी चर्चा केलेली आहे. खऱ्या अर्थानं आजच्या लेक्चरचा जो गाभा होता तो तुम्हाला समजलेला आहे. डिपार्टमेंट PSI पूर्व अधिक मुख्य परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही प्ले स्टोअर वरचं पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम आपल्या अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करू शकता. तिथे ऍज अ स्टुडंट म्हणून रजिस्ट्रेशन करायचे. बरेच जण पॅरेंटला क्लिक करतात, मग कोर्सेस दिसत नाही, पुन्हा फोन करून विचारलं जातं. आता सूचना देते आहे, स्टुडंट म्हणून रजिस्ट्रेशन करायचंय. आपल्याकडे पूर्व परीक्षा सोबतच मुख्य परीक्षा आणि पूर्व अधिक मुख्य परीक्षा अशा 3 फॉर्मॅटमध्ये बॅचेस उपलब्ध आहेत. ज्या कोणा विद्यार्थ्यांना नवीन बॅचेससाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी 8446516807 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. अर्थातच इतरही काही तुमचे प्रमुख प्रश्न असतील अभ्यासाबाबत तरी तुम्ही विचारू शकतात. आजच्या लेक्चरचा गाभा तुम्हाला समजला असेल, कारण वेळेचं एक बंधन होतं. त्या वेळामध्ये मी हा भाग तुम्हाला समजून सांगितलाय. तुमच्या यशासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक यू.